नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या रेसिपी चॅनलमध्ये. तर आज आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत हिरव्या मुगाची आमटी, झणझणीत अशी आमटी मराठवाड्याच्या पद्धतीने. इथे मी हिरवे मूग घेतले, 1 वाटीभर हिरवे मूग स्वच्छ धुवून असे रात्रभर भिजत घातले होते. आता हिरवे मूग आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. तर मी हे कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि यात शिजण्यासाठी अजून थोडं पाणी ॲड करते. त्यात थोडंसं हळद आणि मीठ टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचे, म्हणजे मीठ आतमध्ये मुगाच्या आतमध्ये उतरते आणि ते खाताना चविष्ट लागतात. आता आपण मूग कुकरला लावून घेऊयात. 3 शिट्ट्यामध्ये ते शिजून होतात. भाजी बनवण्यासाठी मी इथं खोबऱ्याचा 1 तुकडा, लसूण 5-6 पाकळ्या, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 कांदा 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे बारीक अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पेस्ट बनवायची आहे त्याची. आणि कांदा आणि टोमॅटो बारीक एकदम चिरून घ्यायचे. तुम्ही हवं तर चॉपरनी पण चॉप करून घेऊ शकता. आपले मूग पण शिजून झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते आपले मूग कसे शिजलेले आहेत ते. तुम्ही पाहू शकता इथे मूग एकदम छान असे मऊसूत शिजलेले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात आपण. मूग हे पौष्टिक असतात खाल्लेले आणि आपल्याला ही रेसिपी हेल्दी बनवायची आहे, त्याच्यामुळे मी तेलाचा अगदी कमी वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त पण तेल वापरू शकता. आणि तेल चांगलं कढईत गरम झालं की मी यात थोडेसे जिरे टाकलेले आहेत, अर्धा चमचा. जिरे चांगले तडतडले की यात आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि 4-5 कढीपत्त्याची पानं पण टाकून घ्यायची आहेत. आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त पण असा ब्राऊन करायचा नाही, कारण की कांद्याला एक गुळचटपणा असतो, तो आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि आपल्या भाजीला झणझणीतपणा येतो येत नाही. कांदा छानपैकी आपला गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात आणि छान टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलामध्ये शिजवून घेऊयात. आपला टोमॅटो छान मऊ असा तेलामध्ये शिजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जे आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट बनवली होती का, ती आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आता. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. एकीकडे गॅसवर गरम पाणी करायला पण आपण ठेवलेलं आहे. छान असं मिश्रण तेलामध्ये एकजीव झालं की आपण ह्याच्यामध्ये सगळे आपले मसाले टाकून घेणार आहेत. आपले जे बेसिक मसाले आपण घरामध्ये वापरतो ते. जास्त पण मसाले मी ते नाहीत वापरले, कारण की जास्त मसाले ॲड केले
की भाजीला तेवढं म्हणावी तशी टेस्टी होत नाही. अगदी कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत आणि ती पण टेस्टी एकदम. तर मी इथं थोडंसं मीठ, आपण मूग शिजवताना मीठ ॲड केलं होतं, त्याच्यामुळे आता इथे थोडं जपून मीठ वापरायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडंसं लाल तिखट आणि मराठवाड्याच्या पद्धतीने बनवलेलं असं झणझणीत असं काळं तिखट मी टाकलेलं आहे. आणि छान आता हे आपण तेलामध्ये मिश्रण एकजीव करून घेऊ आणि छान तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घेऊया. तुम्हाला इथे दिसत असेल मिश्रणाला छान असं तेल सुटलेलं आहे कडेनी. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून परत हे मिश्रण तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घेणार आहोत. एक उकळी काढून घ्यायची आपल्याला मिश्रणाला. गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आणि हाय फ्लेमवर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक उकळी येईपर्यंत. छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत आपलं मिश्रण शिजलेलं आहे. आता या शिजलेल्या मिश्रणामध्ये आपण जे मूग शिजवून घेतले होते ते मी टाकणार आहे. तुम्हाला ही भाजी पाणी न घालता अशीच खायची असेल तर तुम्ही ही अशी पण खाऊ शकता, पण मी इथे रस्सा भाजी बनवत आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तुम्हाला जर जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता. मी तर थोडंच पाणी ॲड करणार आहे कारण की मला थोडाच रस्सा करायचा आहे. आणि मंद गॅसवर छान म्हणजे उकळी काढून घ्यायची आपल्या भाजीला. आपण मूग ऑलरेडी शिजवलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही. 1 ते 2 उकळ्यांमध्ये छान वर तेलाचा तवंग येतो भाजीला आणि भाजी आपली शिजते. आपली भाजी तर झालेली आहे शिजून. खूप टेस्टी अशी भाजी झाली होती ही आपली, कमीत कमी मसाल्यामध्ये एकदम चविष्ट अशी झणझणीत झाली होती. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीजला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तुम्ही जर बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं तरच तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील. आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही भाजी चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया आपण आपल्या आणखी एका नवीन अशा गावरान झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.